डॉक्टर घैसास यांना पाठवलेल्या नोटीसवर इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप नोंदवला। अनामत रक्कम मागण्याचं धोरण रुग्णालयाचं असतं, त्यामुळे अनामत रक्कम मागण्याबाबत डॉक्टरांऐवजी रुग्णालयाची चौकशी करायला हवी, आयएमएचं स्पष्टीकरण। डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप, तर बीड जिल्हा रुग्णालयातील घटना, रुग्णालय प्रशासनाकडून माध्यमांशी बोलण्यास नकार। मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेलं पद एका प्रकारे अजित पवारांच्या अर्थ खात्यात घुसखोरी, अर्थ खात्याचे सर्वच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायानं सर्वच प्रशासकीय निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील, रोहित पवारांचा ट्विट करत निशाणा। माळशिरस तालुक्यातील सूतगिरणी, कुक्कुटपालन अशा अनेक संस्था मोडून खाल्ल्या। आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात सहकार वाचला पाहिजे असं तत्वज्ञान सांगतायत माजी आमदार राम सातपुतेंचा मोहित पाटलांवर घणाघात। रोहित पवारांच्या जामखेड मतदारसंघातील कार्यक्रमात पहिल्यांदाच अजित पवार हजेरी लावणार। 17 एप्रिलच्या संयुक्त जयंती महोत्सवात सहभागी होणार। विधानसभा निवडणुकीत सुद्धा अजित पवारांनी जामखेडमध्ये प्रचार केला नव्हता। साताऱ्याच्या पाटणमध्ये शंभूराज देसाईंकडून कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या तयारीची पाहणी केली। डोंगरी भागातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती मिळवण्यासाठी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 15 ते 17 एप्रिल दरम्यान हा महोत्सव असणार आहे। खासदार निलेश लंकेंचं पुणे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांना पत्र। 15 तारखेला एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी देण्याची मागणी। सिंधुदुर्गच्या दोडामार्गच्या मोर्ले गावात हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, पालकमंत्री नितेश राणेंची गवस कुटुंबियांना सांत्वनपर भेट। एनडीएच्या 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुलींना सैन्य दलाचं दार खुलं। यंदा 1.5 लाख मुलींनी एनडीएची परीक्षा दिली, यामध्ये पुण्याची ऋतुजा वऱ्हाडे देशात पहिली। आम्ही एपीजे अब्दुल कलाम यांना स्वीकारलं तसं इतरांनाही स्वीकारू, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, आम्ही मुस्लिम विरोधी नाही, धीरेंद्र शास्त्रींचं वक्तव्य। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी 3 अटक, विभागीय शिक्षण उपसंचालकांनंतर शिक्षण विभागातील 3 अटक, उपसंचालक उल्हास नरड यांना यात अडकवल्याचा कुटुंबाचा आरोप। काही शिक्षण संस्था पैसे कमवण्यासाठी सुरू, बोगस नियुक्ती प्रकरणात शासनाला कोट्यवधींचा चुना। हे रॅकेट नागपुरात नाही तर देशभरात पसरलेला आहे, माजी शिक्षक आमदार नागो काणार यांचा आरोप। अभिनेता सलमान खानची गाडी उडवून देण्याची धमकी, बॉम्बनं सलमान खानची गाडी उडवून देण्याचा व्हॉट्सअपवर मेसेज, वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल। पुण्यातील सय्यदनगर भागात दहशत माजवणाऱ्या गुंडाची पुणे पोलिसांनी धिंड काढली। टिपू सत्तार पठाण, सद्दाम पठाण, एजाज इनामदार, नदीम खान या गुंडांची धिंड। टिपू पठाण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध तक्रार देण्याचं आवाहन। नांदेडमधील 60 वर्षीय आजोबांच्या कोलांट्या उड्या मारल्याचा व्हिडिओ समोर, उमरी तालुक्यातील कळगाव येथील प्रकाश भोसले यांचा व्हिडिओ असल्याची माहिती। नाशिकमध्ये डीजेजवळ उभ्या असलेल्या 23 वर्षीय युवकाचा मृत्यू, डीजेच्या आवाजानं तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय। मात्र गेल्या काही वर्षांपासून तरुणाला इतरही त्रास असल्याचं समोर, नितीन रणशिंगे असं मृत तरुणाचं नाव। मुंबईच्या मुलुंडमधील विणानगर परिसरातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये पाणी टंचाई, पालिकेची पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जाण्याची वेळ। मुंबई पालिकेकडून शहरात 5 ते 6 हजार टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू, मोठ्या प्रमाणात टँकर चालक न मिळाल्यास नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता। मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे, टँकर चालक आजपासून पुन्हा कामावर रुजू होणार, रात्रभर टँकर चालवून पाण्याची समस्या दूर करणार, टँकर असोसिएशनकडून स्पष्ट। मुंबई महापालिकेनं टँकर लॉबीवर कारवाई करावी, टँकर लॉबीत परप्रांतीय लोक मोठ्या प्रमाणात, मनसेच्या संदीप देशपांडेंची मागणी। नेहमी पर्यटकांची वर्दळ असलेलं लोणावळा पर्यटकांविना ओस पडलाय, प्रचंड उकाडा पडल्यानं पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरवली आहे। टायगर पॉइंट, भुशी डॅम मार्गावरील सहारा ब्रिजजवळ शुकशुकाट। नांदेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळल्याचं बघायला मिळालं, मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली। बारामतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक, मिरवणुकीत भीम अनुयायी मोठ्या संख्येनं सहभागी। नंदुरबार शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी, ठिकठिकाणी डीजे, बँड आणि फटाक्याची आतषबाजी। जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत ठेका धरला, तर जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनही थिरकलेत। आष्टी तालुक्यातील कडा गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह, जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत तरुणांबरोबर आमदार सुरेश धस थिरकले। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह, क्रांती चौकातील जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अंबादास दानवे थिरकले।
धुळ्यात 543 किलोचा केक कापत भीमजयंती साजरी. भाजपा आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी. 350 फूट लांबीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रमय चरित्र हे विशेष आकर्षण ठरले. धाराशिवच्या आवार पिंपरीमध्ये विठ्ठल बिरुदेव यात्रेचा उत्साह. भंडाऱ्याची उधळण करत धनगरी ओव्या, देवाची भेट, छबिना असे वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे रेलचेल. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या पसुरेमधील ग्रामदैवत श्री वाढेश्वर मंदिरात वर्धापन दिनानिमित्त देवाला द्राक्षांची आकर्षक आरास. देवाच्या गाभाऱ्यात भाविक विशाल धुमाळ यांच्याकडून 551 किलो द्राक्षांची देवाला आरास. पुण्यातील नागफणी कड्यावरून 300 फूट रॅपलिंगचा थरार अनुभवत काजल कांबळेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहसी मानवंदना. नागफणी कडा रॅपलिंग करणारी काजल कांबळे ही महाराष्ट्रातील पहिलीच दिव्यांग महिला. साताऱ्याच्या पाटणमधील येराडमध्ये येडोबा देवाच्या यात्रेचा छबिना उत्साहात पार पडला. सासनकाठ्या नाचवत काठ्यांवर गुलाल खोबऱ्याची उधळण. मस्साजोगमधील आवादा पवनचक्की परिसरातील चोरी प्रकरणी 12 लाखांची चोरी करणारे 4 आरोपी अटकेत. उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी 2 पथकं तैनात. एकूण 14 आरोपींनी ही चोरी केल्याचं निष्पन्न. गुजरातमध्ये एटीएस आणि तटरक्षक दलाची मोठी कारवाई. संयुक्त कारवाईत तब्बल 1800 कोटी रुपयांचं 300 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त. तटरक्षक दलाच्या जहाजानं समुद्रात एक संशयास्पद बोट अडवली आणि त्यातून अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केल्याची माहिती. बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर आईचा मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मातेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा माध्यमांशी बोलण्यास नकार. पुणे अहिल्यानगर मार्गावरील रस्ते बीआरटी मुक्त होणार. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अर्धवट बीआरटी काढायला सुरुवात. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात पाणी टंचाईची भीषण दाहकता. शेलगाव आणि राजेवाडी परिसरात पाणी टंचाईचं भयावह चित्र. पाणी अभावी मोसंबीच्या बागा सुकू लागल्या. पाण्याअभावी मोसंबी बागायतदार संकटात. परभणीच्या जिल्ह्यातील एकमेव प्रकल्प असलेल्या येलदरी जलाशयात केवळ 57% जलसाठा. अनेक विहिरी आटल्या असून नद्यांची पाणी पातळीही खालावली. परभणीत येत्या काही दिवसात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची परिस्थिती. धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला. जिल्ह्यात सरासरीच्या फक्त 32% पाणीसाठा शिल्लक. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील राजेवाडी तलाव कोरडा ठाक. त्यामुळे 10 ते 12 गावांवर पाणी टंचाईचं संकट. जालना जिल्ह्यातील 64 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प कोरडे तर इतर प्रकल्पांमध्ये केवळ 25%च पाणीसाठा शिल्लक. अकोल्याच्या कवठा गावात भीषण पाणी टंचाई. गावात धरण असूनही नागरिकांवर पाणी टंचाईची वेळ. खंडाभर पाण्यासाठी 1.5 किलोमीटर पायपीट. खड्ड्यातील दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात.